नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे जे काही दर आहेत ते कमी झाले तर विकू नका. शेतमालाला तारण अंतर्गत कर्ज मिळवा अशा दृष्टीने एक सोयाबीन पिकाची जी काही नासाडी झाली असेल त्या संदर्भात आता सोयाबीनची जी काही प्रत देखील खालवली आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्याने शेतमालाचे जे काही भाव आहेत ते कमी असतात आणि ते आपल्याला भाव देखील मिळत नाही. माशासाठी काय आहे तर आपलं जे काही सोयाबीन आहे ते तारण ठेवून आपल्याला तिथे कर्ज मिळत असतं. मित्रांनो, खरं आहे, कारण की या संदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याची घाई टाळण्यासाठी कृषी मंत्र्याकडून सांगण्यात आले. असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत असताना काही दिवस प्रतीक्षा केल्यास शेतकऱ्यांना जादा भाव मिळेल असा अंदाज देखील व्यक्त होत असताना आपल्याला दिसते. त्यामुळे शेतमाल जो आहे आपला तो विकण्याची घाई करू नका. बाजार समितीचा जर विचार केला आपण तर बाजार समितीमध्ये मालाची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यानंतर दर हे घसरत असतात, सगळ्यांनाच माहिती आहे. हा शेतमाल साठवून करून किंवा त्याचे जास्तीत जास्त दिवस साठवणूक केल्याने भाव तर कमीच असतो. तर मग जे काही बाजारामध्ये आपण सोयाबीनची विक्री करायला जात असतो त्या ठिकाणी जवळपास जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत अशा बाजार समित्यांच्या अंतर्गत उपबाजार समित्या देखील आहेत आणि या ठिकाणी सर्वाधिक शेतमालाची खरेदी ही या दिवसांमध्ये म्हणजे जो काही दिवाळीचा पिरियड असो त्यामध्येही जास्त आवक वाढत असते. तर दरवर्षी जे काही खरीप व रब्बी हंगामातील पिके खरेदीसाठी हमीभाव केंद्र शासनातर्फे सुरू केले जातात आणि यावर्षीही देखील ते चालू केले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी या हंगामात शेतमाल आपला विकत असतात आणि दिवाळीच्या तोंडावर देखील आपल्याला त्याची गरज असते. रब्बी हंगामातील कडधान्य पिकाची विक्रीसुद्धा खुल्या बाजारात शेतकरी करत असल्याने जे काही बाजार असतात त्याच्यामध्ये माल विक्रीसाठी नेला जात नाही, कारण की याच्यामध्ये भाव कमी असतो. 6% व्याज दराने शेतमाल आपण तारण योजनेत 6% व्याज दराने तारण कर्ज 6 महिने कालावधीसाठी दिले जात असतं आणि ते आपण घेऊ शकतो. 6 महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करण्याची बाजार समित्यांना 3% व्याजाची सवलत देखील याच्यामध्ये मिळत असते. आता याचा जो काही म्हणजे आपण आपला माल तिथे गहाण ठेवावा आणि त्याच्याकडनं हा आपला पैसा उभा करून घ्यावा. शेतमाल तारण योजनेचा जो काही शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे तो काही आजपर्यंत चांगलेला म्हणजे आपल्याला दिसत नाही, कारण की शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागरूकता नाही किंवा शेतकऱ्यांना त्या संदर्भात अवेअरनेस नाही आहे. शेतकऱ्यांना कसं काय करायचं ह्याच गोष्टींची माहिती नसल्यामुळे बघा, जर विचार केला तर ही जी काही ही योजना काय आहे तर कृषी पणन मंडळ 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाचा एकूण किमतीच्या 75% पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी आपल्याला ही 6% व्याज दराने तारण कर्ज म्हणून घेण्यात येते आणि आपला जो काही माल आहे तो माल आपल्याला म्हणजे नंतर आपण आपला माल जास्त भावाने विकू शकतो. ही अत्यंत चांगली योजना आहे, पण बहुतेक लोकांना या संदर्भात माहिती नसते आणि म्हणून जो काही कमी भाव आहे कमी भावामध्येच आपण आपलं माल विकू टाकतो. तर ही जी योजना या योजनेची तुम्ही तिकडे जाऊन चौकशी करा. जर तुम्हालाही त्याची गरज असेल तर नक्कीच तुम्हाला त्या संदर्भात कर्ज मिळू शकते. अजून जर तुम्हाला या संदर्भात डिटेल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये कळवा. आपण या संदर्भात देखील चांगली माहिती तुमच्यापर्यंत म्हणजे डिटेल जर तुम्हाला अत्यंत खरंच गरज असेल तर या संदर्भात आपण नक्कीच माहिती देऊ. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.